नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बेकरी स्टाईल नानकटाई। याला नानकटर असेही म्हणतात। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। इथे मी ड्रायफ्रूट वाली नानकटाई बनवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा, रवा, पिठी साखर, तूप, ड्रायफ्रूट, दूध आणि व्हॅनिला इसेन्स। आता इथे आपण सर्वप्रथम तूप घेऊया। तर तूप, मैदा, पिठी साखर आणि रवा हे समप्रमाणात असावे। इथे मी 125 ml तूप वापरलेला आहे, म्हणजे हा 1 कप घेतलेला आहे। हा माझा केकचा मेजरमेंटचा कप आहे। तर आपल्याला तेवढाच मैदा, रवा आणि पिठी साखर घ्यायची आहे। तूप छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि पिठी साखर तुपात छान फेटून घ्यायची आहे। तुम्ही जर एखादी वाटी घेतली साहित्य हे सर्व घ्यायला, तर रवा, मैदा, पिठी साखर आणि तूप त्या 1 वाटीचंच प्रमाण घ्यायचं आहे। त्याच्यामुळे परफेक्ट अशी नानकटाई बनते। व्यवस्थित अशी पिठी साखर तुपामध्ये फेटून घ्यायची आहे आणि एकाच साइडने फिरवायची आहे, म्हणजे फेटून घ्यायची आहे। इथे आपली पिठी साखर फेटून झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला रवा आणि मैदा घालून मिक्स करून घ्यायचा आहे। तर याआधीही मी साधे नानकटाई कशी बनवायची आणि मँगो फ्लेवरमधली नानकटाई कशी बनवायची याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे दूध घालून घेणार आहोत। रूम टेम्परेचरवरचं दूध घालायचं आहे, एकदम थंड फ्रीजमधलं दूध घ्यायचं नाही आहे। आणि हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला असं वाटलं की हे थोडंसं पातळ झालेलं आहे, की म्हणजे थोडंसं तूप जास्त झालेलं आहे, तर यामध्ये तुम्ही थोडासा मैदा आणि रवा मिक्स करू शकता, पण जास्त वापरायचा नाही, अगदीच म्हणजे एखाद दुसरा चमचा वापरायचा आहे। आता इथे आपल्याला व्हॅनिला इसेन्सचे 3-4 ड्रॉप घालून घ्यायचे आहेत। त्यामुळे नानकटाईला म्हणजेच बिस्किटांना छान स्वाद येतो। जास्त इसेन्स घालायचे नाही, नाहीतर आपली नानकटाई कडू होऊ शकते। आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण ड्रायफ्रूट नानकटाई बनवणार आहोत, म्हणजे ड्रायफ्रूट हे घातलेच पाहिजे। तर इथे मी काजू, बदाम, पिस्ता बारीक कटिंग करून घेतलेले आहेत आणि इथे अर्धे ड्रायफ्रूट या सर्व साहित्यामध्ये घालून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता आणि थोडेसे ड्रायफ्रूट ठेवून दिलेले आहेत वरती डेकोरेशन करायला। आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे जे तूप घेतलेलं त्या भांड्याला थोडे तूप होते, तर इथे मी ताटाला तूप लावून घेते आहे। ॲक्च्युली माझा ओव्हन खूप जुना आहे, म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरचा आहे आणि त्याच्यामध्ये टप्परवेअरची भांडी होती आणि आता ती कुठे गायब झालेली आहे ती अजिबात मला काहीच कल्पना नाही आहे त्याची। त्यामुळे मी इथे जाड अशी प्लेट घेतलेली आहे नानकटाई बनवायला। आता इथे आपल्याला या सगळ्या
मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायच्यात। एकदमही छोटे करायचे नाहीत आणि एकदमही मोठे करायचे नाहीत आणि हलक्या हाताने प्रेस करून या ताटावरती ठेवून द्यायचे आहेत। तुमच्याकडे जर नानकटाई बनवायची प्लेट असेल तर ती तुम्ही वापरू शकता। तर इथे आपल्याला सुरुवातीला 200 डिग्रीवरती 5 मिनिटं ओव्हन प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि बिस्किट बनवण्यासाठी 180 डिग्रीवरती 25 मिनिटं टायमर लावून मग बिस्किट बनवायला ठेवायचे आहेत। या वेळेमध्ये छान बिस्किट बनवून तयार होतात। आता यावरती आपल्याला हे जे मी ड्रायफ्रूट ठेवलेले होते ते थोडे थोडे घालून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये पाहू शकता। आणि आता ही बिस्किट आपण ओव्हनला बेक करायला ठेवून देऊया। तर इथे आपली 25 मिनिटं झालेली आहेत आणि नानकटाई बेक करून झालेली आहे। तुम्ही बघू शकता अशी थोडीशी माझी नानकटाईंची साईज मोठी झालेली आहे। तर मी पुढची जी नानकटाई बेक करायला ठेवणार आहे त्याची थोडी साईज छोटी ठेवणार आहे। अतिशय सुंदर अशी नानकटाई झालेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि अगदीच झटपट आणि हलक्या हाताने निघते आहे आणि अजिबात करपलेली नाही आहे। त्याच्यामुळे हे आपलं जे टायमर आहे 25 मिनिटाचं टायमिंग आहे ते एकदम परफेक्ट टायमिंग आहे। तर अशा प्रकारे आपण पुढचेही नानकटाई बनवून घेऊया। तर इथे आपली सर्व नानकटाई बनवून तयार आहे, एकदम बेकरी स्टाईल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।